सरपंच काही आहे ना, सांगा तुम्ही काय अडचण असेल की तुम्हाला माहिती आहे तुमच्यापर्यंत आले होते काय? तुमच्या गावचे आहे ते तुम्ही ओळखता, तुमच्याकडे अडचण घेऊन आले होते. मला तुम्ही फॉलोअप करून हे काम करून देता तुम्ही. काय अडचण आली तुम्हाला कुठलं गाव तुमचं? नाही एकच मिनिट मावशी, एक विषय घेऊ. तुम्हाला मुलं पोसत नसतील तर तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला मुलावर दावा करावा लागते. पोसत नाहीत म्हणून तुम्हाला निराधारचा लाभ मिळणार नाही. तसं हो, त्याच्यावर तुम्हाला दावा करावा लागेल कोर्टामध्ये. आम्ही तुम्हाला मदत करतो, करता का? तरच मिळते. त्याला समजून सांगा ना, काय नाही तरी आई वडिलांकडे बघावं लागेल ना. ठीक आहे, त्याची परिस्थिती वाईट आहे पण त्याचं लक्ष द्यावं लागेल. याचं शेतपीक नाही काय ना, आहे ना शेत. हे दोघं नवरा बायको शेत बघत असतील ना. माहीत नाही, काय करू शकत नाही. राशन मिळते तुम्हाला, राशन मिळते. मोदी साहेब ते देतात, फ्रीवाला राशन मिळते का? ठीक आहे, दुसरं घ्या मॅडम, घेऊन घ्या ना. काही पुढे किशोर ज्यांचं झाले त्यांना बसवा. गावातल्या कोणाला काही तुम्ही गेले नाही सरपंचाकडे वगैरे? गावातले पुढे काही गेले ते तुमची जिम्मेदारी. हा, तुम्ही त्यांना ओळखता का? तुम्ही ते ग्रामसेवक तुमच्या गावचे, धानाचं कोणी झालं नाही का? हा, चालेल सर. तुम्ही यांचं नाव वगैरे लिहून घ्या. हे बघा, तुम्ही खात्री करा, निराधार मंडळची मागणी आहे त्यांची. एक मुलगा वाढल्यानंतर दुसरा मुलगा नाही म्हणतात. तुम्ही ओळखता का त्यांना? दोनदा दिल्यामध्ये तुम्हाला अर्ज, प्रत्येक विषयाचे वेगळे पाच करा. जनरल म्हणून एक पाच करा. विस्तार अधिकारी कोण? दोघं जण एक विषय कधी उद्या यांना बोलवतात. आणि काय करा, तुम्हाला इथं बसून कामावर होते नव्हते सांगू शकत नाही, पण तुम्ही सांगू शकता. जवळ घ्या ना. तुम्ही कधीपासून येते या गावाला? 2 वर्षापासून तुमचं म्हणणं अनुपस्थितच होते. ऑर्डर अशी काढली कमी करायची, पत्र वगैरे इश्यू करून अनुपस्थित राहत होते म्हणता येते. चौकशी येतात ना. हा, तुमचा मुलगा कुठे आता आलाय का? तुमच्या त्याला घेऊन या. ग्रामसेवक कोण? विस्तार अधिकारी कोण? तुम्ही ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी कोण आहे? तुम्ही सर. आता गावामध्ये करायचं आहे, पण ते कॅन्सल करायला काय वेळ लागते? किती वेळ लागतो? कलेक्टर ऑफिसच्या लेवलच होते ना तुम्ही. एक सांगा, नळ एस्टिमेट प्रमाण नाही. त्याचं डायमीटर जेवढं होतं एस्टिमेट मध्ये किती? मग घेऊन या ना, घडून घेऊन या. मी आहे तर ठीक आहे. आता तर बंद होत ना. त्याचं नंतर बसलं नाही का? 13-5 नंतर अजून पण झाले नाही. सुरळीत म्हणजे चक्की चालत नाही. नाही ना, तिवारी साहेब अशी कितीची यादी आहे तुमची? माझ्या साहेब सिंगल बेडची 16 ठिकाणचं आहे. कधीपासून सगळ्यात ओल्ड किती आहे? 16 आर्थिक
आता पाठवा व्हॉट्सअपमध्ये जाधव साहेबांना एसीला. हो तुमच्याकडे नंबर आहे ना. हो तुमचं पाठवून द्या, सांगा मला फोन करून बोलवा. शेती नाही करू शकतो म्हणून मला 8,000 रुपये घेतले. 8,000 रुपये दिले. कोंबडे साहेब तलाठी नाव नोंदणी घेतले 2011ला. हा मग नंतर ते बी केले नाहीत. मग नंतर राजकुमार साहेब आले, त्यांनी 6,000 रुपये घेतले, त्यांनी बी करून दिले नाही. आणि राठोड साहेब तलाठी त्यांनी 50,000 रुपये घेतले, त्यांनी बी करून दिले नाही. शेत किती रुपयाचं होतं, गेले किती नाव करण्यावर करायला? शेत किती होतं? 41 आहे. 2 एकर आहे. ते नागरीचे साहेब कोण होते 50 घेतलेले? संध्याकाळी कोणीच नाही, लाईन राहणार नाही, तयार नाही सर तिथं. आता रात्री 10 वाजेकडे होतं सर, 3 दिवसांनी लाईट नाही सर माझ्यावर. बरोबर द्या बरोबर. सातगाव नाही सातगाव नाही तो आमच्याकडे 15 वर्ष कर्ज होते, त्यांच्या आपण डिक्लेरेशन मागितलंय. आता मला मी याच्यामुळे विचारतोय की ज्याला टेंडर मिळण्याची शक्यता आहे ते घेणार, त्याच्यापैकी एकाला करायला त्यांना आपण सुरू केलं, पण ते मेन गावामध्ये वगैरे आहे, बरोबरीच्या ठिकाणी नायगाव असे 2-4 ठिकाणी ते करतात. सरसकट नाही करतो. ह्याचं तर करून द्या, हे करायला सांगा. तुम्ही भेटायला ऑफिसमध्ये एवढे करून द्यायला सांगा. रस्ता आहे बेटे किलोली आणि मुक्तापूर हे सुजलेगावकडे जाते. सुजलेगावच्या शिवरस्त्याला त्यामध्ये प्रत्येकाने अतिक्रमण केले आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही. अर्ज केला तुम्ही तहसीलला? अर्ज केले. किती तारखेला केलं होतं? 2020 20 मध्ये. कोणी आलं होतं काही पत्रव्यवहार? मंडळ अधिकारी तलाठी साहेबांनी पंचनामा केले. त्याच्यानंतर आपल्याला काही पुढे कारवाई केली? कोण होते मंडळ अधिकारी? कोपाडे साहेब आहेत का इथं? कोपाडे मॅडम बदली झाली. आता कोण आहे तुमचे मंडळ अधिकारी या विभागात? दाखवा प्रॉब्लेम. आपला पैसे मार्फत उपयोग अधिकाऱ्याला पाठवायचा. माझा पैसे असताना पैसे मॅडम ठीक आहे चला दुसरं